चे अध्यक्ष आणि उद्घाटक आदरणीय आमचे नेते राज्याचे उपाध्यक्ष तथा पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे स्नेही आमचे नेते आदरणीय राज्याचे प्रवक्ते आदरणीय श्रीरामजी बापू मुंडे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आमच्या भगिनी जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय संजीवनीताई देशमुख, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या पक्षाचे परळी विधानसभा अध्यक्ष किरण काका पवार, या कार्यक्रमासाठी खास धारूरवरून आलेले आमचे सहकारी किल्ले धारूरचे तालुका अध्यक्ष आदरणीय युवराज काका लगड, या कार्यक्रमासाठी आवर्जून वडवणीहून आलेले आमचे सहकारी वडवणीचे तालुका अध्यक्ष सुरेशदादा भोरे, तसेच या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र सोमनाथ आप्पा भोसले, आमचे मार्गदर्शक परळी शहराचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट जीवनराव देशमुख साहेब, तसेच आमचे स्नेही घाटनांदूरचे ज्येष्ठ नेते आदरणीय मुक्तारभाई आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेले विद्यार्थी, पालक आणि माझी बायको सोडता जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, या ठिकाणी आपण सर्वांनी या मातीमध्ये या भूमीमध्ये नुकत्याच झालेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असं यश संपादन केलं त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करू। आणि सर, हा कार्यक्रम ठेवण्याच्या मागचे 2-3 पैलू आहेत। विधानसभेच्या नंतर या आमच्या परळीच्या भागामध्ये खास करून विरोधी पक्षाची भूमिका आपला पक्ष या ठिकाणी निभावतो आणि मध्यंतरी अशा काही चर्चा झाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबाचा पक्ष कुठंतरी हे नाहीच का काय, अशा पद्धतीच्या अनेक चर्चा या ठिकाणी होताना दिसल्या आणि निव्वळ राजकीय न करता आपलं समाजाप्रती काहीतरी देणं लागतं, या मातीसाठी काहीतरी देणं लागतं, या भूमीसाठी काहीतरी देणं लागतं, या युक्तीनुसार या ठिकाणी आपण हे 4-5 कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत। या कार्यक्रमाला पुण्यावरून खास करून सचिन पालांडे सर आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी मोफत आरोग्याची तपासणी करण्यासाठी आपल्या परळीच्या भागामध्ये आले आहे। जर्मन टेक्नॉलॉजीनुसार जवळजवळ 7 ते 8 हजार खर्च या ठिकाणी आपल्याला पूर्ण शरीराची तपासणी करण्यासाठी लागतात, पण आपण या ठिकाणी सर आपण पूर्णपणे काकाजी मोफत या ठिकाणी ती सुविधा दिलेली आहे। तसेच रक्ताचा तुटवडा पाहता आपण या ठिकाणी आपलं काहीतरी देणं लागतं, म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिर स्वारथीच्या रुग्णालयातल्या टीमला बोलून आपण बापू या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि खास करून नुकत्याच निकाल लागलेल्या 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व्हावा, त्यांचा सन्मान करावा, या हेतूनं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना एक सन्मान करायचा आहे। कारण जेणेकरून पुढच्या काळामध्ये 10वीचा विद्यार्थी असेल 12वीचा विद्यार्थी असेल, पुढचा प्रवास मार्गक्रम करत असताना त्याला एक वेगळी ऊर्जा मिळावी, त्याला एक वेगळी प्रेरणा मिळावी, हा हेतून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम केला आहे। तसेच या कार्यक्रमामध्ये आपण या परळीच्या भागामध्ये अनेक कष्टकरी लोकांचे एक कला गुण संपन्न एक यशवंत झाले, ज्यांनी काबाड कष्ट करून या ठिकाणी नोकरी संपादन केली, त्यांचासुद्धा या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे। माझी या ठिकाणी जास्त वेळ न बोलता सर, या परळीच्या भागामध्ये आपल्याला एक विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण या परळीच्या भागामध्ये आपण बघितलं असेल तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करणे किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये या परळीच्या भागामध्ये आमची परळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। या परळीच्या भागामध्ये विशिष्ट लोकांचं एक बलाढ्य प्रस्थ वाढण्यासाठी या लोकांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर या परळीचं शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त केलं। सर, माझ्या लहानपणी काकाजी म्हणजे तुम्हाला तर सगळं ज्ञात आहे की वैद्यनाथ पॅटर्न आमच्या मराठवाड्यामध्ये गाजला होता। बापू, आमच्या परळीचं शिक्षण अख्ख्या मराठवाड्यात प्रस्थ होतं, वैद्यनाथ पॅटर्न अख्ख्या मराठवाड्यात राबवला जायचा, पण इथल्या प्रस्थापित धनजांडग्याने त्यांनी सर्व जाती धर्मातल्या
मला जात किंवा पक्ष या ठिकाणी आणायचा नाही, पण यांचं प्रस्थ वाढवण्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी काय केलं असेल तर इथलं शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त केलं. दुसऱ्यांदा काय केलं असेल तर परळीची बाजारपेठ आपण बघितली असेल तर परळीच्या बाजारपेठेमध्ये जवळजवळ तिकडे शेलू मानवतच्या शिवारापासून म्हणजे पाथरी शेलू मानवतच्या शिवारातला भुसार माल आमच्या या परळीमध्ये यायचा. इकडून बघितला असेल तर पार घाटनांदूरच्या धर्मापुरीच्या पुढंही पानगावच्या शिवारातून यायचा. इकडे गंगाखेडपासून या भुसार माल किंवा इतर व्यापारी या ठिकाणी यायचे आणि भली मोठी परळीची बाजारपेठ या ठिकाणी असायची. करोडोची उलाढाल दिवसागणिक असायची, पण त्या परळीची बाजारपेठ सुद्धा उद्ध्वस्त केली. या भागामध्ये एक थर्मलच्या माध्यमातून बाहेर राज्यातले जवळजवळ 25 ते 30 हजार कामगार या ठिकाणी राहायचे. आणि मला चांगला आठवतोय 2005 पर्यंत बी 100-150 या ठिकाणी खानावळी असायच्या आणि हजारो लोकांना त्या खानावळीच्या माध्यमातून इतर व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळायचा. पण आता अशी कुठेही परळीच्या भागामध्ये खानावळ नाही आहे. म्हणून या भागामध्ये आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने इथं राजकीय भाषण आपल्याला करायचं नाही, कारण आपल्या लेकरांना या ठिकाणी गुणगौरव करायचा आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला आरोग्याची तपासणी करून घ्यायची, आपलं आरोग्य सदृढ बनवायचं आहे. पण या परळीतले प्रश्न बी मांडणं अत्यंत गरजेचं आहे. होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परळीच्या शहरामध्ये अनेक मुद्दे आहेत. सर, अख्ख्या परळी शहरामध्ये सार्वजनिक शौचालय कुठंच नाही. म्हणजे मोंढ्यातलं एक जर सोडलं तर आमच्या माता भगिनी इथं वैद्यनाथ मंदिराला आल्या तर दुर्दैव. म्हणजे आमचं हिंदू धर्माचं फार 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं तीर्थक्षेत्र या पावनभूमीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या माता भगिनींना शौचालयाला जायला शौचालय नाही. परळी शहरामध्ये कुठल्याही गल्लोगल्ली तुम्ही फिरा किंवा ग्रामीण भागातून आमच्या माता भगिनी काही बाजारासाठी येतात, दुसऱ्या कामासाठी येतात, पण त्यांना तिथं कुठलीही सुविधा या ठिकाणी पुरवली नाही. आम्हाला असे वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्हाला येणाऱ्या काळामध्ये लोकांमध्ये जावं लागेल, लोकांमध्ये प्रश्न मांडावं लागतील. कारण इथून पुढं सर ह्या कार्यक्रमापासून मला मार्मिक काय बोलायचं आहे लक्षात घ्या की या परळीच्याच भागात नाही तर इथून पुढं 2 लढाया असतील. या प्रकर्षानं तुम्हाला आम्हाला दिसतील. जात धर्माची लढाई नाही खरी बांधवांनो. खरी जर कोणती लढाई असेल तर ही विस्थापित विरुद्ध प्रस्थापित लढाई आहे. आणि 10% प्रस्थापित हे विस्थापितांना स्वीकारतच नाहीत. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे मंच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्या विस्थापितांना एकत्र येऊन आम्हाला सगळ्या जाती धर्माची वेगवेगळ्या लोकांची मोठ बांधून सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम असणाऱ्या लोकांना सोबत घेऊन या परळीच्या भागामध्ये जे गत वैभव आम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त झालं ते प्राप्त करून घेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना सोबत राहून काम करावं लागेल. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा ब्लड कॅम्प जे आलेल्या टीमचं या ठिकाणी मी आयोजक या नात्याने आभार व्यक्त करतो. तसेच पुण्यावरून आमची सचिन पालांडे सर यांची जी टीम आली आरोग्याची तपासणी करण्यासाठी त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्यांना नोकऱ्या लागल्यात त्यांना या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.